नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या या भागामध्ये आज आपण बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षा लेखी परीक्षा योजना. लेखी परीक्षेचा पॅटर्न कसा आहे. आता केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आपली MPSC राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC राज्यसेवा 2025 पासून ही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे वर्णनात्मक लेखी स्वरूपात जी आहे ती आता आपली ही परीक्षा योजना जी आहे ती मुख्य परीक्षेची झालेली आहे. त्याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. तर लेखी परीक्षेचा पॅटर्न पुढील प्रमाणे आहे. मराठी भाषा अर्थकारी पेपर आणि इंग्रजी भाषा अर्थकारी पेपर म्हणजे सुरुवातीचे आपले जे दोन पेपर असणार आहे मुख्य परीक्षेचे ते क्वालिफाय पेपर असणार आहे. क्वालिफाय म्हणजे अर्थकारी. नुसतं तुम्हाला त्याच्यामध्ये 300 पैकी 25% गुण घ्यायचे आहे. 75 गुण जे आहे तुम्हाला घेणे इथं आवश्यक आहे. 300 पैकी जर तुम्हाला 75 मार्क्स जर असले तर तुम्ही या परीक्षेमध्ये या विषयामध्ये जे आहे ते क्वालिफाय होणार आहे. इंग्रजी भाषा पण सुद्धा जो पेपर आहे तो सुद्धा इथं क्वालिफाय पेपर तुमचा असणार आहे. एकूण 300 गुणांकरता हा पेपर असणार आहे. उत्तीर्ण होण्यासाठी 25% म्हणजेच 75% गुण जे आहे तुम्हाला इथं जे आहे ते आवश्यक आहे. आता तुमचे जे नंतरचे जे पेपर आहे निबंधापासून सामान्य अध्ययन म्हणजे GSच्या पेपरापासून तर वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनलच्या 2 पेपरापर्यंत हे सर्व तुमचे पेपर जे आहे ते आता जे आहे त्याचीच तुमची आता अंतिम जी आहे ती याच्याच आधारावर लिस्ट लागणार आहे. म्हणजेच निबंध 250 गुण, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 250, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 तो सुद्धा 250, सामान्य अध्ययन पेपर 3 आणि सामान्य अध्ययन 4 हे सुद्धा 250 गुणांसाठी तुम्हाला असणार आहे. आणि 2 वैकल्पिक विषय म्हणजे ऑप्शनल 250 गुणांकरता असणार आहे. म्हणजे एकूण तुमची बघितलं तर 1750 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे. तर हा झाला तुमचा जो आहे तो लेखी परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून. आता तुम्ही म्हणता सामान्य अध्ययन पेपर 1 ते सामान्य अध्ययन पेपर 2, 3 आणि 4 मध्ये कुठले विषय समाविष्ट असतात. तर ढोबळ मनाने सामान्य अध्ययन पेपर 1 जो आहे तो आपला इतिहास आणि जिओग्राफी आणि सोसायटी म्हणजे समाजशास्त्रावर आधारित असतो. सामान्य अध्ययन पेपर 2 हा आपला राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध आणि प्रशासन याच्यावर आधारित असतो. सामान्य अध्ययन पेपर 3 हा आपला जो आहे तो मुख्यतः अर्थशास्त्र, कृषी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यावर आधारित असतो. आणि सामान्य अध्ययन पेपर 4 म्हणजे आपला इथिक्स नीतिशास्त्र ज्याला आपण हिंदीमध्ये दर्शनशास्त्र असं सुद्धा म्हणतो. हा पेपर याच्यामध्ये समाविष्ट आहे GS 4 मध्ये. तर आता आपण सविस्तर जे आहे त्या परीक्षा पॅटर्नबद्दल बोलूया. तर हे जो संदर्भ मी तुमच्यापुढे सादर करत आहो हा जो आहे रेफरन्स हा आहे आपला लोकसत्ता याच्यामध्ये आलेलं करिअर वृत्तांत याच्यामध्ये आलेला तुमचा हा लेख जो की फारुख नाईकवाडे सरांचा आहे. MPSC मंत्रा ही सिरीज यांची याच्यामध्ये लोकसत्तामध्ये जी आहे ती चालू असते. ही तुम्ही जी आहे ती लोकसत्ताच्या ऑफिशियल साईटवर तुम्ही हे पेपर जे आहे ते डाउनलोड करून सविस्तर याची PDF तुम्ही मिळवू शकता. तर आता जे आपलं मटेरियल आहे नवीन परीक्षेबद्दल ते आपण लोकसत्ताच्याच याच्यावर जी आहे ती सिरीज आपली कंटिन्यू करूया. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच नागरी सेवा मुख्य परीक्षेचे परीक्षा योजनेप्रमाणे राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्याबाबतचा आयोगाचा 2025 मधला निर्णय सन 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये लागू झाला आहे. मी सांगितल्याप्रमाणेच की 2022 मधला जो निर्णय होता शासनाने की त्यांनी सांगितलं होतं की 2025 पासून जी आहे ती आपण आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे जी आहे ती परीक्षा पद्धत इथं राबवणार आहे हे त्यांनी 2022 मध्ये सांगितलेलं होतं. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आता जो घटक आहे तो कशाप्रमाणे मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो समाविष्ट आहे तो पुढील प्रमाणे असा आहे की या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम, प्रश्नपद्धती, गुणांक या सर्व बाबतीत आयोगाने UPSCला फॉलो केलेले आहे. म्हणजे सर्व जी पद्धत आहे ती UPSC नुसार इथं असणार आहे. फक्त हे जे आहे ते MPSC राज्यसेवेचं जे आहे ते पहिलं वर्ष असणार आहे. त्यामुळे UPSC पॅटर्न ते इथं फॉलो करताना आपल्याला दिसणार आहे. तर सगळ्याच उमेदवारांना कसा आणि कितीपत फायदा होणार आहे याबाबत मागील लेखामध्ये जे आहे ती यांनी चर्चा केलेली आहे. तुम्ही मागील पेपर जे आहे ते याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता आपण मुख्य विषयाकडे वळू. मुख्य परीक्षा जी आहे ती याची एकूण 1750 गुणांची आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे एकूण याची परीक्षा जी आहे ती 1750 गुणांची असणार आहे. म्हणजे एकूण तुम्हाला जे आहे कुठले विषय याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. एक पहिला तुमचा निबंधाचा आणि 4 GSचे आणि 2 ऑप्शनल. एकूण तुम्हाला 7 विषय जे आहे ते इथं ते तुमचे मुख्य विषय असणार आहे. याच्याच आधारावर तुमची जी आहे ती लिस्ट इथं तुमची मुलाखतीसाठी जी आहे इंटरव्ह्यू करता तुमची जी आहे ते सिलेक्शन होणार आहे. याच्याच आधारावर तुमची जी आहे ते कट ऑफ इथं
लागणार आहे आणि याच्यामधून तुमची जी आहे ती अंतिम निवडसुद्धा होणार आहे. म्हणजे एकूण 1750 गुणांच्या गुणालाच तुम्हाला ही मुख्य परीक्षा जी आहे ती द्यायची आहे. आता मुलाखतीचे गुण जर याच्यामध्ये धरले तर 275 गुण याच्यामध्ये जे आहे ते समाविष्ट आहे आणि हा मुलाखतीचा दुसरा टप्पा आहे. म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग असो किंवा MPSC असो, यामध्ये आपल्याला जे आहे ते 3 स्तरीय हे परीक्षा असते. याच्यामध्ये पहिला जो घटक आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत, प्रिलिम्स, इंटरव्ह्यू आणि मेन्स. तर आता आपण मुख्य परीक्षेबद्दल बोलत आहोत. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये दिलेलंच आहे की 9 पेपरपैकी तुम्हाला जे आहे ते विषयाचे 2 पेपर असतात आणि ते अर्थकारी स्वरूपाचे आहेत. म्हणजेच क्वालिफाय प्रकारचे इथं तुमचे पेपर असणार आहे. त्याचे मार्क्स इथं जे आहे तुमचे अंतिम 1750 गुणांमध्ये पकडल्या जाणार नाही आहे. इथं त्यांनी सांगितलंच आहे की 1750 गुणांमध्ये या पेपरचे गुण मोजता येणार नाहीत. म्हणजेच प्रत्यक्ष स्पर्धा एकूण 1750 गुणांचीच आहे. म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 जे विषय आहे त्याचीच तुमची इथं परीक्षा जी होणार आहे. आणि जे तुमचे 600 गुणांचे जास्तीची जे इथं ॲड ऑन केलेले आहे सब्जेक्ट भाषेचे, ते तुम्हाला इथंच लिहायचे आहे आणि ते तुम्हाला फक्त क्वालिफाय प्रकारचे असणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 300 पैकी 75% गुण, 75% मार्क्स घेणे हे आवश्यक आहे. आणि त्यामध्ये किमान 25% गुण मिळतील यासाठी तयारी करायची आहे. या दोन्ही पेपर्समध्ये प्रत्येकी किमान 75 मार्क मिळाले नाही तर पुढचे पेपर कितीही चांगले लिहिले असले तरी ते तपासल्या जाणार नाही. हे मुख्यतः सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या पेपरमध्ये जर डिस्क्वालिफाय झाला, क्वालिफाय मार्क्स जर तुम्ही घेऊ शकला नाही, 75% मार्क्स 75 मार्क्स तुम्ही 300 पैकी घेऊ शकला नाही, तर तुमचे पुढचे जे पेपर आहेत ते तपासल्या जातील नाही. ते तुम्ही कितीही उत्कृष्ट पद्धतीने लिहिलेले असले तरीसुद्धा. त्यामुळे भाषा विषयाची चांगली तयारी करणे क्रमप्राप्त आहे. भाषेची तयारी जी आहे लँग्वेजची तुम्हाला ते करायची आहे. आणि तुम्ही तुमची भाषेचा जो पेपर आहे तुम्ही कोणत्याही तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये जे आहे तुम्ही देऊ शकता. फक्त इंग्लिशचा जो पेपर आहे तो तुम्हाला अनिवार्य इंग्रजीमध्येच द्यावा लागेल. तर केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक पाहिले तर एकाच दिवशी 3 तासाचे 2 सत्रांमध्ये 2 पेपर लिहायचे असतात. म्हणजेच तुम्हाला एका दिवशी जे आहे ते इथं 2 पेपर असतात. एक पहिला शिफ्टमध्ये, दुसरा दुपारच्या शिफ्टमध्ये. सकाळी फर्स्ट शिफ्ट असते आणि दुपारी तुमची सेकंड शिफ्ट जे आहे ते असणार आहे. फक्त निबंधाचा पेपर जो सोडून बाकी GS असो किंवा ऑप्शनल असो किंवा लँग्वेजचे पेपर असो, तुम्हाला हे 2 सत्रामध्ये जे आहे ते तुमची ही परीक्षा होत असते. एकाच दिवशी 2 पेपर तुमचे जे आहे ते इथं असणार आहे. फक्त निबंधाच्या पेपराच्या दिवशी जे आहे तुम्हाला दुपारून जी आहे ती इथं सुट्टी मिळणार आहे. आता राज्यसेवा मुख्य परीक्षा करताही अशाच प्रकारचे वेळापत्रक असण्याची शक्यता गृहीत धरून तयारी करणे आवश्यक आहे. हो, गृहीत धरायचं काय, याच्यामध्ये कंटिन्यू तोच इथं पॅटर्न फॉलो झालेला आहे. तर याच पद्धतीने जे आहे ती इथं पेपराची जी आहे यांची नियोजन जे आहे ते असणार आहे. निबंध आणि सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4 या पेपरचे निबंध आणि सामान्य अध्ययन पेपर 1 ते 4 या 5 पेपर्सचे उत्तर जे आहे ते तुम्हाला इंग्रजी भाषेत ते आहे ते लिहिता येणार आहे. लेखनाचे माध्यम जे आहे ते मराठी असेल की इंग्रजी हे उमेदवारांनी मुख्य परीक्षेसाठी अर्ज करताना नमूद करायचे आहे. आता तुम्ही ज्यावेळेस अर्ज भरणार आहे मुख्य परीक्षेचा त्याच वेळेस तुम्हाला तिथं काय आहे ते समाविष्ट करायचं आहे की कुठल्या लँग्वेजमध्ये तुम्हाला जी आहे ती भाषा निवडायचं आहे, माध्यम द्यायची आहे. त्याच भाषेमध्ये तुम्हाला जे आहे ते तिथं लिखाण करायचं आहे. फक्त प्रश्न जे आहे तुमचे हिंदीमध्ये राहणार आहे. तुम्ही ऑप्शनल सोडून आणि तुमचा लँग्वेजचा पेपर जो आहे तो सोडून बाकी जो माध्यम आहे ते हिंदीमध्ये प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते इथं असणार आहे. प्रश्नाची उत्तर लिहिणे आवश्यक आहे भाषा माध्यमातून, नाहीतर पेपर तपासला जाणार नाही. नाहीतर तुमचा पेपर जो आहे तो तपासला जाणार नाही. म्हणून तुम्हाला मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतेवेळी जे आहे ते इथं तुम्हाला जे आहे ते इथं ऑप्शनमध्ये जे आहे ते निवडावं लागेल भाषेचं माध्यम. तर आपली तयारी, वापरलेले संदर्भ साहित्य, प्रभावी उत्तर लिहिण्यासाठी सोपी ठरणारी भाषा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन याबाबत ठरवावे लागेल. विशेषतः माध्यमिक शिक्षणापर्यंत मराठी आणि पदवी व्यावसायिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलेल्या उमेदवारांनी याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. काही प्रश्नांची दोन्ही भाषेमध्ये प्रत्यक्ष उत्तरे लिहून ती तपासून घ्यावी आणि त्या आधारे जे आहे ते मार्गदर्शनाच्या सल्ल्याने याबाबत निर्णय घ्यायला हवा. आता वैकल्पिक विषयासाठी वेगळी भाषा माध्यम निवडण्याचे स्वतंत्र उमेदवारांना असणार आहे. तुम्ही तुमच्या भाषेचं जे आहे ते माध्यम निवडू शकता. फक्त तुम्हाला जे आहे ते तिथं सिलेक्ट करायचं आहे फॉर्म भरतेवेळेस मुख्य परीक्षेचा. म्हणजेच वरचे 5 पेपर मराठीत लिहिणाऱ्या उमेदवाराला वैकल्पिक विषयाचे पेपर इंग्रजीमधून लिहिण्याची मुभा असेल. ते तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता. किंवा हे 5 पेपर इंग्रजीतून लिहिले आणि वैकल्पिक विषय मराठीतून लिहायचा असेल तर त्याची परवानगीसुद्धा तुम्हाला इथं जी आहे ती आयोग देणार आहे, आयोगाने दिलेली आहे. मानवशास्त्र, वाणिज्य, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, कायदा, व्यवस्थापनशास्त्र, तत्त्वज्ञान,
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, लोकप्रशासन, समाजशास्त्र या विषयाचे पेपर लिहिण्यासाठी मराठी किंवा इंग्रजी यापैकी कोणतेही एक माध्यम निवडता येईल असे आयोगाने घोषित केले आहे. हे तुम्ही लक्षात घेणे इथं महत्त्वाचं आहे. मराठी साहित्य वगळता बाकीचे वैकल्पिक विषय हे इंग्रजीतून लिहायचे आहे, त्यासाठी ही तरतूद आहे. आता लेखी परीक्षेचे स्वरूप आणि प्रश्नपत्रिकेची मांडणी मनामध्ये भिनली पाहिजे, तर तयारीमध्ये योग्य जो आहे तो अप्रोच ठेवणे शक्य होते. की लेखी परीक्षेचं स्वरूप आणि प्रश्नपत्रिकेची मांडणी कशा प्रकारे असणार आहे, हे तुमचं तोंडच पाठ असायला हवं. सिलॅबससुद्धा तुमचा तोंडपाठ असायला हवं आणि सिलॅबसच्या बाहेर न जाता, आवाक्याच्या बाहेर न जाता तुम्हाला जो आहे तो सिलॅबस वाईज जो आहे तो स्टडी करायचा आहे, जेणेकरून तुमचा रिझल्ट हा लवकरात लवकर जो आहे तो यायला हवा. तर आपली पुढची सिरीजसुद्धा आपण लोकसत्तामध्ये आलेले जे करिअर वृत्तांत आहे त्याच्या आधारे करणार आहे, कारण याच्यामध्ये जे आहे ते उत्तम प्रकारचं मटेरियल जे आहे ते विषय वर आधारित जे आहे ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचं असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं असो, या बाबतीत जे आहे ते येत असतं. ही PDF तुम्ही लोकसत्ताच्या ॲप्लिकेशनवरून किंवा लोकसत्ताच्या वेबसाईटवरून सुद्धा ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ जर तुम्ही नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून नवीन विद्यार्थ्यांना याची माहिती मिळेल. तर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओबद्दल. तोपर्यंत गुड बाय.